नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 3 डिसेंबर 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतले आहे। खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत तुमच्या येणाऱ्या पुढील परीक्षेसाठी। तर चला थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात। तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या आपण महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहून घेऊयात वन लाइनर स्वरूपामध्ये। तर विद्यार्थ्यांनो, कालचा आपला पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न होता, आपल्या महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिवपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर नाव आहे त्यांचे राजेश अग्रवाल। यानंतर आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये 40 गुणांसह आपला भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर आपला भारत देश 3ऱ्या क्रमांकावर आहे। यानंतर कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 36व्या। यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये बहुपत्नीय विवाह कायदेशीर गुन्हा असे विधेयक मंजूर करण्यात आले आहे? तर आसाम या राज्यामध्ये। यानंतर हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी आपल्या भारत देशाने कोणत्या देशाशी करार केला? तर फ्रान्स या। यानंतर अंडर 19 आशिया चषक 2025 साठी आपल्या भारताच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आयुष म्हात्रे यांची। यानंतर पुढील प्रश्न, सुजलाम भारत शिखर परिषद 2025 चे उद्घाटन कोठे झाले आहे? तर नवी दिल्लीमध्ये। यानंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कोणत्या मुद्द्यावर कठोर कायदा करण्यास सांगितले आहे? तर दिव्यांग व्यक्तींविरुद्ध अपमानजनक किंवा उपहासात्मक टिप्पणीसाठी। यानंतर भारतीय सैन्याने 2025 साठी कोणता कार्यक्रम आयोजित केला होता? तर चाणक्य डिफेन्स डायलॉग 2025। यानंतर कालचा आपला 10वा आणि शेवटचा प्रश्न दिनविशेषवर आधारित होता। तर जागतिक एड्स दिवस केव्हा साजरा केला जातो? तर तो 1 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत असतो। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 3 डिसेंबर 2025 च्या चालू घडामोडी पाहून घेऊयात आपण। तर पहिला प्रश्न आहे, एक दिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वाधिक 52 शतके करणारा खेळाडू कोण ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, विराट कोहली ठरला आहे। कोण? तर विराट कोहली। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर एक दिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वाधिक 52 शतके करणारा खेळाडू विराट कोहली हा ठरला आहे। तर त्याने नुकतेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यामध्ये 52वे एकदिवसीय शतक केले व सचिन तेंडुलकरच्या एकाच आंतरराष्ट्रीय फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला आहे। तर विराट कोहली एकदिवसीय सामन्यांमध्ये 52 शतके, लक्षात ठेवा पॉइंट, आणि विक्रम कोणता मोडला? तर सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतके केली होती, त्यावर विराट कोहलीने ही धावसंख्या ओलांडलेली आहे। यानंतर 52वे शतक, तर हे शतक विराट कोहलीने रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यामध्ये केले आहे। यानंतर विद्यार्थ्यांना दुसरा प्रश्न आहे आपला, तर शहर पक्षाची निवड करणारे आपल्या महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अमरावती हे। कोणते? तर अमरावती हे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात शॉर्ट मध्ये। तर विद्यार्थ्यांनो, अमरावती हे शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर ठरले आहे, ज्यामध्ये त्यांनी तांबट पक्षाला शहर पक्षी म्हणून घोषित केले आहे। तर कोणते शहर? तर अमरावती हे, आणि शहर पक्षी कोणता? तर तांबट। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। यानंतर तिसरा प्रश्न आहे, तर यंदाचा बाया कर्वे राष्ट्रीय पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, मीनाक्षी निकम यांना। कोणाला? तर मीनाक्षी निकम यांना। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर यंदाचा 2025 चा बाया कर्वे राष्ट्रीय पुरस्कार हा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी निकम यांना नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे। तर विद्यार्थ्यांनो, त्यांना हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल, विशेषतः दिव्यांगांच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याबद्दल महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे देण्यात आला आहे। तर त्या चाळीसगाव येथील स्वयंदीप अपंग विकास संस्थेच्या संस्थापक आहेत। यानंतर चौथा प्रश्न, तर दितवाह चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या श्रीलंकेला मदत करण्यासाठी आपल्या भारत देशाने
कोणते ऑपरेशन नुकतेच सुरू केले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ऑपरेशन सागर बंधू असे त्याचे नाव आहे. काय तर ऑपरेशन सागर बंधू. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, दितवाह चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या श्रीलंकेला मदत करण्यासाठी आपल्या भारत देशाने ऑपरेशन सागर बंधू ही मोहीम नुकतीच सुरू केलेली आहे. तर या मोहिमेअंतर्गत आपल्या भारत देशाने श्रीलंकेला केलेली मदत काय आहे तर आपल्या भारताने श्रीलंकेला तातडीने मदत म्हणून 53 टन मदत सामग्री पाठवलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या भारतीय नौदलाची जहाजे INS विक्रांत आणि INS उदयगिरी व भारतीय हवाई दलाची विमाने C-130J आणि C-17 मदत कार्यामध्ये सक्रिय आहे. तर या मोहिमेमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे म्हणजेच NDRF चे जवान, वैद्यकीय पथके आणि आवश्यक उपकरणे श्रीलंकेमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आलेली आहेत. तर पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या अनेक लोकांना भारतीय हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे आणि याशिवाय आपल्या भारताने एक स्वयंपूर्ण मॉड्यूलर फील्ड हॉस्पिटल आणि 70हून अधिक वैद्यकीय कर्मचारी कोलंबो येथे पाठवलेले आहेत. यानंतर पाचवा प्रश्न, 2026 मधील COP31 ही परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए तुर्की येथे. कोठे तर तुर्की. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2026 मधील 31वी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद तुर्कीमधील अंतल्या येथे आयोजित केली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑस्ट्रेलिया व तुर्की यांच्यामध्ये यजमान पदावरून सुरू असलेला वाद नुकत्याच COP30 परिषदेदरम्यान झालेल्या करारामुळे संपुष्टात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या करारानुसार तर तुर्की मुख्य परिषदेचे आयोजन करणार आहे आणि ऑस्ट्रेलिया परिषदेच्या वाटाघाटीचे अध्यक्षपद भूषवेल आणि पॅसिफिक बेटांच्या भागीदारीमध्ये प्री-कॉप बैठकीचे सहयजमानपद देखील सांभाळणार आहे. यानंतर सहावा प्रश्न, आंद्रे रसेल या खेळाडूने नुकतेच IPL खेळांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी वेस्ट इंडिज या. कोणत्या तर वेस्ट इंडिज या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आंद्रे रसेल हा वेस्ट इंडिजचा या देशाचा खेळाडू आहे. तर त्याने नुकतेच इंडियन प्रीमियर लीग मधून म्हणजेच IPL मधून निवृत्ती जाहीर केली आहे आणि तो कोलकाता नाईट रायडर्स म्हणजे KKR संघाच्या सपोर्ट स्टाफ मध्ये पॉवर कोच म्हणून रुजू होणार आहे. यानंतर सातवा प्रश्न, तर विद्यार्थ्यांनो, पॉपस्टारचा पहिला विजेता नुकताच कोण ठरला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रोहित राऊत असे त्याचे नाव आहे. काय तर रोहित राऊत. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, पॉपस्टार या शोचा पहिला विजेता रोहित राऊत ठरला आहे. तर त्याबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहूयात. तर तो आपल्या महाराष्ट्रातील एक मराठी गायक आहे आणि त्याने इतर स्पर्धकांना मागे टाकत हा किताब पटकावला आहे आणि विजेतेपद म्हणून त्याला 7 लाख रुपयांचे बक्षीस देखील देण्यात आले आहे. आणि ऋषभ पांचाल हा या शोचा उपविजेता देखील ठरला आहे आणि हा शो Amazon MX प्लेअर वर प्रसारित झालेला होता. यानंतर पुढील प्रश्न आठवा आहे आपला, तर जागतिक बॉक्सिंगचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए गोनाडी गोलोवकिन असे त्यांचे नाव आहे. काय तर गोनाडी गोलोवकिन. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे सविस्तररित्या पाहून घेऊया. तर विद्यार्थ्यांनो, गोनाडी गोलोवकिन यांची वर्ल्ड बॉक्सिंगचे नवीन अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे आणि कझाकस्तानचे माजी विश्व मिडल वेट चॅम्पियन गोलोवकिन यांची 24 नोव्हेंबर 2025 रोजी रोम येथे झालेल्या संघटनेच्या काँग्रेसमध्ये एकमताने निवड नुकतीच करण्यात आलेली आहे. तर त्यांनी डच प्रशासक बोरिस व्हॅन डेर व्होस्ट यांची जागा घेतली आहे, ज्यांनी पुन्हा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला होता. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 9वा. तर नोव्हेंबर 2025 रोजी दक्षिण गोव्यामधील गोकर्ण जीवोत्तम मठामध्ये उभारलेल्या प्रभू रामचंद्राच्या 77 फूट उंचीच्या पुतळ्याचे शिल्पकार कोण आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राम सुतार असे त्यांचे नाव आहे. काय तर राम सुतार हे आहेत. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो,
दक्षिण गोव्यामधील श्री संस्थान गोकर्ण परतागली जीवोत्तम मठामध्ये उभारलेल्या प्रभू रामचंद्राच्या 77 फूट उंचीच्या पुतळ्याचे शिल्पकार राम सुतार हे आहेत. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी या प्रसिद्ध पुतळ्याची निर्मिती देखील त्यांनीच केलेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात आपण खालील प्रमाणे. तर एनडीए मध्ये राष्ट्रपतींचे कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला कॅडेट कोण ठरलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सिद्धी जैन असे तिचे नाव आहे. काय तर सिद्धी जैन ठरले आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो एनडीए मध्ये राष्ट्रपतींचे कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला कॅडेट सिद्धी जैन ही ठरली आहे. तर पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या म्हणजे एनडीए 149व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत सोहळ्यादरम्यान त्यांना हा प्रतिष्ठित सन्मान नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. तर त्यांना शैक्षणिक व इतर क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट अष्टपैलू एअर कॅडेट म्हणूनही गौरविण्यात आलेले आहे. यानंतर उत्तर प्रदेशातील उझानी येथील रहिवासी असलेल्या सिद्धीने हवाई दलामध्ये करिअर करण्याच्या आपल्या स्वप्नांसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच NIT मधील अभियांत्रिकीचा प्रवेश सोडून दिला होता. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण मागील झालेला म्हणजे काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाची उत्तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. खूप सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न दिलेला आहे मी तुम्हासाठी. तर आपल्या महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिवपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सर्वांनी आपल्या कमेंट मध्ये योग्य उत्तर कळवा. आणि विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.